हॅलो, स्वागत आहे तुमचं एन आर स्पेसमध्ये. घरातलं थोडं सामान संपलं होतं म्हणून डीमार्टमध्ये आम्ही गेलो होतो सामान आणायला. तर संध्याकाळी गेलो होतो म्हणजे की थोडी गर्दी कमी असेल, पण तरीही तिथे खूपच जास्त गर्दी होती. आणि त्यामुळे मग जेवढं काही घेता येईल तेवढं घेतलं सामान. पण थोडंसंच घ्यायचं होतं, पण हे दिसलं ते दिसलं आणि बरंचसं सामान मी जमा केलं होतं. तर मी काय काय घेतलं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच. उडीद पापड ते सांडगी मिरची घ्यायची. दही मिरची सारखीच आहे पण वेगळी वाटते. हीच आहे का? का वेगळी आहे? वेगळी दिसते मला. दही मिरची घ्यायची होती, पण इथे थोडी वेगळी होती म्हणून मी शुअर नव्हते ही तशीच आहे की काय, त्यामुळे मी घेतली नाही. आपण घेतो ना ती नाही आहे. चला बघू दुसरीकडं. हां, निरमा घ्यायचा आहे. पनीर आहे की आणि निरमा घ्यायचा आहे म्हणजे डेली यूजसाठी. नाही नाही नको. चला चला चला. डीमार्टमध्ये भरपूर ऑफर्स होती आणि एवढं म्हणजे संध्याकाळी आम्ही गेलो होतो रात्रीचं, तरीही गर्दी होती. बरंचसं सामान खरेदी करताना भरपूर वेळ झाला. इथे शॅम्पूची बॉटल वगैरे होत्या आणि एकावर एक फ्री किंवा मग थोडंफार त्यामध्ये काहीतरी 15% 20% असं काहीतरी डिस्काउंट पण होता. जे जे मला वाटलं ते ते मी घेतलं. यामध्ये डेअरी प्रोडक्टमध्ये पनीर घ्यायचं होतं पण नाही घेतलं. मग दूध वगैरे असं काही ते घेतलं. त्यानंतर आता आम्ही आलो पार्किंगमध्ये. सगळं सामान खरेदी करून झाल्याच्या नंतर अशा 3 पिशव्यांमध्येच त्याच वेळी काउंटरवर आम्ही सेपरेट करून घेतलेलं होतं की साबण आणि काही प्लास्टिकच्या ज्या वस्तू मी घेतलेल्या आहेत त्या वेगळ्या पिशवीत, खायच्या वस्तू ज्या आहेत ज्याच्यामध्ये खायचं सगळं काही डाळी-साळी वगैरे सगळं घेतलेलं ते वेगळ्या पिशवीमध्ये आणि साबणे वगैरे हे सगळं वेगळ्या पिशवीमध्ये, फिनेल वगैरे असलं काही. तर हे सगळं मी असं वेगळं आम्ही असं ठेवून घेतलं होतं. त्यानंतर आता हे सगळं सामान ठेवल्याच्या नंतर आता आम्ही घराकडे निघालेलो आहोत. तर तुम्ही बघा की अजूनही बरीचशी गर्दी आहे. अजूनही लोक येत आहेत वस्तू खरेदी करायला आणि पूर्ण पार्किंग ही फुल होती. जी खाली जी पार्किंग होती तिथे आम्ही गाडी लावली होती, कारण इथे वर जागाच नव्हती, एवढी गर्दी होती त्या दिवशी. घराजवळ जातानाच एक डेअरी लागते आणि त्या डेअरीजवळ आम्ही थांबलो. इथे मला ताकाची पिशवी घ्यायची होती की जी मी विसरले होते डीमार्टमधनं घ्यायला. दूध घेतलं होतं पण ताक मला वाटतं संपलं होतं तिथे, त्यामुळे नाही मिळालं. तर मग इथून एक ताकाची पिशवी घेतली आणि त्यानंतर डोनट पण घेतलं की मुलींना आवडतं डोनट वगैरे खायला आणि ते घेतलं आणि मग आम्ही निघालो. इथेही बरीचशी गर्दी होती या डेअरीमध्ये. इथे आम्ही नेहमीच येत असतो दूध, दही, पनीर वगैरे बरंचसं काय घ्यायला. तर आता इथे म्हणजे फ्रेश पण मिळतं आणि चांगलं हे असतं, त्यामुळे मग त्या गोष्टी घेतल्या आणि मग नंतर आम्ही घराकडे जाऊन निघालो. तर घरी गेल्याच्या नंतर लगेच मुलींनी पिशवी उघडली आणि काय काय सामान आणलं आहे त्यांनी सुरुवात केली लगेच सगळं काही बघायला. तर इथून मी डीमार्टमधनंच असं काही थोडेसे केक आणलेले होते, काही बिस्किट्सचे पुडे आणलेले होते, चिप्स वगैरे घेतलेलं होतं. आणि हे जे एक गोवर्धनचं मी हे दूध घेतलेलं होतं किंवा मुलींना त्याच्यासोबत डोनटसोबत खायला आणि केक पण खायचा होता. त्यानंतर तोपर्यंत अपूर्वाने मस्तपैकी फोल्डिंग रॅक बनवून ठेवली. ही रॅक पण मी डीमार्टमधनंच आणली ₹150 आणि खूप सारे बिस्किट्स आणले वेगवेगळ्या प्रकारचे जे मुलींना आवडतात असे. काही फरसाण आणलं, लसणी फरसाणस आणि राजगिऱ्याचे लाडूचे पॅकेट आणलं, बडीशोप वगैरे, डाळी, एव्हरेस्टचा काही मसाला मी घेतलेला होता तिथून आणि लक्ष्मीनारायण चिवडा वगैरे असं बरंचसं खायचं जास्त सामान घेतलेलं होतं. असं सगळं काही घेतलं, थोडेसे पापड वगैरे, मेहंदी आणि माझ्याकडे कुंडी मला पाहिजे होती त्यामुळे मी एक कुंडी पण घेतले होते, 2 घेतलेल्या होत्या. त्यानंतर आवळाचं एक असं सरबत घेतलं होतं उन्हाळ्यामध्ये फार गरम होतं म्हणून. त्यानंतर यामध्ये थोडंफार खाऊ अजूनच असंच क्रॅकर्स वगैरे मुलींना ते खायला आवडतं, चिप्स टाईप असतं
तर बटाट्याचं किंवा तांदळाचे बनवलेले असतात. थोडंसं तेल आणि बरंचसं सामान घेतलेलं होतं. पोहे, डाळ, शेंगदाणे आणि पतंजलीचे बिस्किट्स असे काही सगळ्या वस्तू घेतल्या. आणि मग हे सामान थोडंसंच घ्यायचं होतं म्हणून गेलो होतो, पण बरंचसं काय काय घेऊन आलेलो. तर आता दूधही गरम झालेलं आहे आणि मी मुलींना दूध देते आणि डोनेटही देते. हे सगळं खाऊचं सामान आणि हे सगळा माझा आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.